जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बँकिंग या क्षेत्राची व्याप्ती खूपच मोठी आहे आणि त्याच्यामध्ये ग्राहक हा थेट त्याच्याशी जोडलेला असतो. मग बँकांकडनं जेव्हा सेवा, एखादी कुठलीही सेवा असेल, ग्राहक जेव्हा घेतो त्यावेळेला त्याचं जर समाधान झालं नाही तर तक्रार करायची वेळ येते. मग ही तक्रार कशी करायची, कुठे करायची, तक्रार निवारण यंत्रणा असं काही असतं का, लोकपालाची यामध्ये काय भूमिका आहे, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण सविस्तर बोलणार आहोत. आणि याची माहिती देण्यासाठी ज्या तज्ज्ञांना आपण बोलवलं आहे त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत उदय करमरकर सर. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. सर विषय तज्ज्ञ म्हणून तर आले आहेतच, पण निवृत्त बँक अधिकारी सुद्धा सर होते. आजचे आपले दुसरे तज्ज्ञ आहेत योगेश सपकाळे सर. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. सर ज्येष्ठ पत्रकार आहेतच, पण त्याबरोबरीने मनी लाईफचे सहसंपादक म्हणून कार्यरत आहेत. आणि आजच्या आपल्या ज्या तिसऱ्या गेस्ट आहेत, तिसऱ्या तज्ज्ञ आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत अंजली पोद्दार मॅडम. नमस्कार. त्या प्रतिनिधी म्हणून आल्या आहेत आज मुंबई ग्राहक पंचायतीकडून. ग्राहकांच्या कोणत्या समस्या असतात, कशा पद्धतीने त्यांना सामोरं जायचं असतं, ह्या सगळ्याबद्दल त्या सांगणार आहेत. तुमच्या तिघांचंही पुन्हा एकदा स्वागत करते. गेल्या वेळेला आपण बँकांच्या सेवा, शुल्क, ग्राहकांचे अधिकार, कर्तव्य ह्याबद्दल सविस्तर बोललो. पण जेव्हा तक्रार करायची वेळ येते तेव्हा नेमकं ग्राहकांनी काय करायला हवं याबद्दल, किंवा तक्रार कशी सोडवली जाते, ह्या सगळ्याबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत. कारण तक्रारींवरच फोकस न करता त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे आपलं उद्दिष्ट असणं नेहमीच गरजेचं असतं, नाही का. मला करमरकर सरांना विचारायचं आहे सगळ्यात पहिला प्रश्न, की बँकिंग आता खूप बदलतं आहे. म्हणजे जे स्वरूप बँकेचं होतं ते किंवा आताचं, ह्याच्यामध्ये खूप फरक आपल्याला जाणवतो. पण बँकेत गेल्यानंतर तिकडचं वातावरण किंवा त्याच्या तिथे गेल्यानंतर जाणवणारा अलिप्तपणा, या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण पूर्वी एक नातं असायचं एक ग्राहक आणि बँक यांच्यामध्ये, ह्याच्यावर परिणाम झालेला जाणवतो का तुम्हाला? काय वाटतं? हा परिणाम नक्कीच झालाय. कारण पूर्वी आपण जे बँकिंग करत होतो त्यावेळेला आपण वर्षानुवर्ष आणि आपल्या कामानुसार आपण वारंवार बँकेत जात होतो. आता परिस्थिती अशी झाली आहे, गेल्या काही 15-20 वर्षात आपण नेट बँकिंग, डिजिटल बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि नंतर UPI या कारणांमुळं बँकेत जायची वेळ आपल्याला फार कमी येते. म्हणजे अगदीच काही अडचण आली तरच बँकेत जायचं अशा वेळेला. आणि अशा वेळेला आपण बँकेत गेल्यानंतर आपल्याला बँकेत कोण भेटणार आहे हे आपल्याला माहिती नसतं. त्याच्याकरता जे रिलेशन हा जो प्रकार होता तो आता आपला राहिलेला नाही आहे. आणि त्याच्यामुळं थोडीसा एक अनइझीनेस आपल्याकडं पण असतो. आणि समोरच्या माणसाचा सुद्धा जो कस्टमर ओरिएंटेड भाग होता तो त्या मानाने कमी झाला आहे. त्याला कारणं अशी आहेत, एक तर बँकांची मर्जर झाली, त्याच्याकरता 2 बँकांची लोक बरोबर काम करत आहेत किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र काम करत आहेत, ते त्यांच्यावरती टेन्शन आहे. का बँकांची कामं वाढली आहेत, खाती वाढली आहेत, जनधन खाती आल्यानंतर ते एक प्रेशर वाढलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त बँकांना थर्ड पार्टी प्रॉडक्ट्स विकायचे आहेत आणि लोकांना काही टार्गेट्स दिली जातात. तर त्याच्याकरता त्यांचा हेतू असे कस्टमर निवडण्याकडे जास्त आहे असं एकदा वाटतं. म्हणजे त्याच्यात नॉर्मल जे बँकिंग सर्व्हिसेस आहेत त्याच्यात जरासा हे जाणवतोय, फरक जाणवतोय. तो अलिप्तपणा थोडासा आल्यासारखा वाटतं. तोच प्रकार आपल्याला कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये जास्त आपण सहजरित्या काम करू शकतो. कारण ती लोक वर्षानुवर्ष तीच आहेत आणि त्यांचा सर्व्हिस हाच त्यांचा USP आहे. बरोबर. बँकांनुसार याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतोय, नाही का. आपण त्या सगळ्याबद्दल जसजसे पुढे जाणार आहोत कार्यक्रमामध्ये, की हे आपण कसं टाळू शकतो किंवा काय त्याच्यावर सोल्युशन निघेल याबद्दल बोलणारच आहोत. मला सपकाळे सरांना विचारायचं आहे की तुम्ही मनी लाईफतर्फे खूप वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करता, तर तो अभ्यास मुळात काय आहे आणि कशा संदर्भातले रिपोर्ट्स वगैरे ते आधी थोडक्यात सांगा, मग आपण
तक्रारींकडे येऊ? मनी लाईफ फाउंडेशन तर्फे आम्ही वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास अहवाल तयार करतो आणि ते त्या क्षेत्रातल्या रेग्युलेटरकडे आम्ही ते पाठवतो, त्याचा फॉलोअप घेतो आणि ते पॉलिसीमध्ये कन्वर्ट होऊन ग्राहकांपर्यंत जावं असा आमचा हेतू असतो. मुळात आता मागच्याच महिन्यामध्ये आम्ही एक बँकिंग सर्व्हिस चार्जेस असा एक अहवाल तयार केला. तर या अहवालाचा उद्देश असा होता की बँकांमध्ये ग्राहकांना जे तुम्ही चार्ज घेता किंवा जे तुम्ही शुल्क आकारता तर ते शुल्कमध्ये कुठेतरी एक स्टँडर्डायझेशन असायला हवं. आता आम्ही जो अहवाल केला तर याचा अहवालामागची पार्श्वभूमी अशी आहे की 20 वर्षानंतर अशा पद्धतीचा हा पहिला अहवाल आहे. 20 वर्ष याच्या आधी अभ्यास झालेला नाही या विषयाचा. आणि 1999 साली RBIने बँकांना परवानगी दिली की तुम्ही तुमचे जे सर्व्हिस चार्जेस आहेत ते तुम्ही फिक्स करा. कारण 99च्या आधी बँकांचे सर्व्हिस चार्जेस फिक्स होते. म्हणजे तुम्हाला चेकबुक पाहिजे तर तुम्हाला एवढे पैसे भरावे लागतील किंवा तुम्हाला ATM कार्ड हवं असेल तर तुम्हाला एवढे पैसे भरावे लागतील. ATM कार्ड हरवलं तर एवढे पैसे द्यावे लागतील. पण 99 नंतर RBIने बँकांना परवानगी दिली. पण त्याचा फायदा असा झाला की ग्राहकांना फायदा व्हायच्याऐवजी तो बँकांना त्याचा फायदा झाला. म्हणजे आम्ही ज्या वेळेला रिपोर्टिंग करत होतो की बँकांचे जे वार्षिक अहवाल जे असायचे किंवा बजेट जे त्यांचं यायचं तर त्यावेळेला आम्ही नेमका प्रश्न जो असतो तो आमचा व्याज किती बँकेने कमवलं गेल्या वर्षभरात हा आमचा मुद्दा असायचा 99च्या पूर्वी. पण 99 नंतरचे जर तुम्ही बँकांचे बॅलन्स शीट काढून पाहिले तर त्याच्यामध्ये अदर इन्कम हा कंपोनंट जास्त मोठा झालेला आहे. म्हणजे बँकांचा जो मूळ व्यवसाय होता तो सोडून आता हे अदर इन्कम का आहे तर हे ग्राहकांकडून घेतलेलं शुल्क आहे. उदाहरण सांगायचं झालं तर आता काय बँकांनी बेसिक सर्व्हिस आमचा जो अहवाल आहे याच्यामध्ये आम्ही 44 बेसिक त्याचे सेगमेंट केलेले आहेत. त्या चार्जेसवर आम्ही डिस्कस केलं तर त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं, आम्ही 25 बँकांचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की काही बँका आता ॲव्हरेज जो आहे समजा चेक रिटर्न चार्जेस आहेत का काही तांत्रिक काळामुळे चेक रिटर्न आला तर ऑन ॲन ॲव्हरेज या 25 बँकांमध्ये साधारणपणे 83 ते 85 रुपये ॲव्हरेज आहे की चेक रिटर्न चार्जेसमध्ये. पण काही बँक आहेत ते 350 रुपये चार्ज घेतात. दुसरा म्हणजे तुमचं DD कॅन्सलेशन असतो. DD कॅन्सलेशनचा ॲव्हरेज आहे 83 रुपये, काही बँक 250 रुपये घेतात. आणि सगळ्यात गंमत म्हणजे डोअरस्टेप बँकिंग सरकार ज्याला हे करते प्रोत्साहन देते बँकांना सांगते की तुम्ही सिनियर सिटीजनना डोअरस्टेप बँकिंगची सर्व्हिस द्या. तर डोअरस्टेप बँकिंगमध्ये तुम्ही जर समजा ते फायनान्शियल ट्रान्झॅक्शन नसेल किंवा तुम्ही फक्त काही माहिती काढायची असेल बॅलन्स किती आहे किंवा चेकबुक पाहिजे हे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन नाही आहेत पण त्याच्यासाठी सुद्धा 250 रुपये चार्ज घेते एक बँक. आणि ऑन ॲन ॲव्हरेज त्याचा खर्च येतो साधारणपणे 54 रुपये. इनफॅक्ट काही बँका तर आम्हाला अशा ह्या अहवालामध्ये सापडल्या की तुम्ही ATM पिन बँक सांगते की ATM आल्यानंतर तुम्ही पिन चेंज करा. आता तुम्ही सेल्फ जनरेशन पिन चेंज केली तर तुम्हाला 50 रुपये पण घेतात ते तुमच्याकडून. म्हणजे ही एक पद्धतीची ही लूटच आहे. पण ही कुठंतरी अशी चव्हाट्यावर यायला हवी होती, सगळीकडे मांडायला हवी होती. तर आमचं म्हणणं असं आहे की अभ्यासातून आहे की हा आम्ही अभ्यास केला. आता रिझर्व्ह बँकेने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि सगळ्या बँकांचे जे काही चार्जेस आहेत ते त्यांच्या वेबसाईटवर मांडून ठेवा जेणेकरून आता समजा मी बाजारात एखादी वस्तू घ्यायला गेलो तुम्ही 4 दुकानं फिरल्यानंतर मला त्याचा भाव कळतो त्या वस्तूचा. पण इथं तुम्ही बँकेत अकाउंट ओपन करायला जातात किंवा तुम्ही बँकेचे कस्टमर आहात पण तुम्हाला हेच माहिती नसते की एखाद्या गोष्टीसाठी चार्ज किती घेतला जातो. जर RBIने जर हे पुढाकार घेतला आणि डॅशबोर्ड जर तयार केला त्याच्यावर सगळ्या बँकांची माहिती दिली, चार्जेसची माहिती दिली तर ते ग्राहकांच्या फायद्याचंच आहे. ग्राहक योग्य तो निर्णय घेऊ शकतो त्याच्यावरती. फक्त हेच आपण एक आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगूया की सरसकट सगळ्या बँक्स अशा पद्धतीचं शुल्क सेम नाही आकारत, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक बँकेचे शुल्क वेगवेगळे आहेत. आणि RBIने म्हणजे सांगितलं म्हणजे RBIने सांगितलं की तुमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर संचालक मंडळाची परवानगी घेऊन तुम्ही चार्ज घ्या. पण म्हणजे या अहवालामध्ये आणखी एक गंमत आलेली आहे की सरकारी बँक आहे, सरकारी बँक 2017 पासून ATM डिक्लाइन चार्जेस घेत होते 20 रुपये आणि RBIने त्यांना ती परवानगी दिली 2023 म्हणजे 2017 पासून त्यांनी चार्ज चालू केले. RBIने परवानगी दिली 2023 पासून आणि परवानगी कशी दिली रेट्रोस्पेक्टिव्हली म्हणजे तेव्हापासूनची परवानगी दिली. पण ह्या काळामध्ये त्या बँकेने जवळपास 262 कोटी रुपये कमावले या एका खात्या एका ह्याच्यावर ATM डिक्लाइन चार्जेसवर. आता हे तुम्ही जो काय परिस्थिती आहे ती मांडले त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरची सोल्युशन्स शोधूया की कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. पण मला पोद्दार मॅडमना असं विचारायचं की सर्वसामान्य जे ग्राहक असतात जे बँकेमध्ये जातात त्यांना कोणत्या समस्या येऊ शकतात त्याच्याबद्दल सविस्तर सांगा, ज्याची तक्रार करायची वेळ येते. काय सांगाल? खरं म्हणजे तक्रार करण्याजोग्या बऱ्याच गोष्टी आहेत पण त्यातल्या त्यात एक म्हणजे मला पहिलं सांगावंसं वाटतं की ज्या आत्ता 6 महिन्यापूर्वी सगळ्या सरकारी बँकांच्या ज्या वेळा बदलल्या गेल्या त्या आमच्या इथल्या बऱ्याचशा बँका सकाळी 8:30ला उघडायच्या त्या आता 10 ते 4 अशा ह्या वेळांमध्ये उघडतात. त्यामुळे ऑफिसला जर जाणारा जे तरुण पिढी म्हणा किंवा आपल्यासारखी मध्यमवर्गीय जे मध्यम वयाचे जे आहेत
त्यांना फार कठीण झालं आहे की बँकेमध्ये जाऊन आपली कामं करणं. अगोदर कसं थोडं घरून लवकर निघालं आणि गेलं की ते व्हायचं, पण आता 10 वाजता म्हणजे त्यांना त्याच वेळेला ऑफिसेस पण सुरू होतात ना. तर हा एक मोठा प्रश्न येतोय की ते बँकांच्या वेळा बदलल्या गेल्यामुळे. दुसरा प्रश्न असा येतो की अचानक बँकेचं जे लोकेशन आहे किंवा बँक जिकडे आहे बँक ते बदलून दुसरीचकडे जाते ती बँक, आणि ह्याची सगळ्या ग्राहकांना अंदाज नसतो. त्यामुळे ते जेव्हा जातात बऱ्याच 1-2-3 महिन्यांनी, सिनियर सिटीजन जे आहेत ते काय दर महिन्याला जात नाहीत, तर ते 2-3 महिन्यांनी गेल्यावर अरे इथे बँकच नाही आणि तिथे बोर्ड लागलेला असतो की बँक अमुक अमुक ठिकाणी गेलेली आहे. तर हा दुसरा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर तक्रार करण्याजोगं म्हणजे पहिलं म्हणजे फ्रॉड्युलंट केसेस, जे OTP शेअर केलेला असतो, कधी नसतो केलेला, अचानकपणे झालेले असतात, अशा असतात. लॉकर ऑपरेशनमध्ये काही त्रुटी आहेत. त्याच्यानंतर त्या सिस्टीम किंवा यंत्रणा ज्या आहेत बँकेच्या त्याच्यामधल्याच काही त्रुटी पण आहेत की ज्याच्याबद्दल तक्रार करता येणे सामान्य ग्राहकाला. आणि तेवढा आत्ता तुम्ही पहिल्या प्रश्नामध्ये जसं म्हणालात की जिव्हाळा जो होता कस्टमर आणि बँकर ह्याच्यामधला, तो कुठेतरी कमी झालेला आहे. तुमचं काम झालं तुम्ही जा. अगोदर थोडं गप्पा मारा. मी स्वतः पण बँकर आहे, तर सुरुवातीला कसं गप्पा थोड्या व्हायच्या. एक आजी तर आमच्या सगळ्यांसाठी काहीतरी खाऊ घेऊन यायच्या गावाला गेल्या, तर तसं आता पर्सनल रिलेशन दिसत नाही. तर हा एक म्हणजे बऱ्यापैकी फरक जाणवतोय. परत स्टेटमेंट आपण जर घ्यायचं असेल किंवा बऱ्याचदा प्रिंटर बंद असतात, प्रिंटर बंद असल्यामुळे 4-1 वेळा तरी जायला लागतं. 4 दिवस सलग प्रिंटर बंद आहे, काही वेळेला सर्व्हर बंद पडतात, तर त्या दिवशी तर काहीच कामं होत नाही. तर ह्या सगळ्या सामान्य ग्राहकाला भेडसावणाऱ्या प्रश्न आहेत, मी एक ग्राहक प्रतिनिधी म्हणून सांगू शकते. अगदी खरं आहे. तर हे सगळं, या सगळ्याबद्दल करमरकर सर, तुम्ही एक निवृत्त अधिकारी आहात, तर तुमच्यापर्यंत सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या म्हणजे असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. हे येऊन गेलं असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही सविस्तर काय सांगाल की कशा पद्धतीने वेगळ्या प्रकारे ग्राहक एक तक्रारी करावी का नाही करावी या एका संभ्रमात असतो? काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल? नॉर्मली ग्राहकाला तक्रार करायची वेळ तर वारंवार येते, पण एक नक्की आहे की 100मधला 1 ग्राहक कंप्लेंट करतो. म्हणजे असं एक बघावं लागतं की जर का एखाद्या गोष्टीविषयी जर का जास्त ग्राहकाच्या कंप्लेंट आल्या तर त्याच्या पाठीमागं बरेच ग्राहक असंही असतील की ज्यांनी तक्रार केलेली नाही आहे. आणि म्हणून तो अशा पर्स्पेक्टिव्हमध्ये प्रश्नाकडे बघितलं जातं की ज्या अर्थी अशा प्रकारचा इन्कन्व्हिनियन्स कुठल्या ग्राहकाला होतोय तर अशा बऱ्याच ग्राहकांना हा त्रास होत असेल. आता जसं मॅडम म्हणाल्या की ब्रँच रिलोकेट झाल्यामुळे त्रास झाला. हे आता ज्या काही बँकांची मर्जर आणि हे झाली तर त्यांनी कॉस्ट कटिंग करता एक ब्रँच ठेवली आणि दुसरी बंद केली आणि त्याच्यामुळं हे बऱ्याच ठिकाणी इश्यूज आले. त्याच्याचबरोबर लॉकरच्या करता पण हा प्रॉब्लेम आला. पण असं करत असताना बँकांना आपल्या कस्टमर्सना हे कळवणं आवश्यक होतं आणि त्या मनाने त्यांनी कळवलंही आहे. आणि एस्पेशली लॉकरच्या करता तर त्यांना कळवणं आवश्यकच होतं, कारण ग्राहकांचे दागिने आणि अशा सगळ्या गोष्टी बँकेने त्याच्यातनं शिफ्ट केलेल्या आहेत नवीन ठिकाणी. तर त्याच्याकरता त्याची सूचना दिली गेली असेल, पण ते ह्याच्या SMS स्वरूपात असेल म्हणून ती कदाचित निदर्शनास आली नसेल. या ज्या तक्रारी आहेत त्याच्या वर्गीकरण आपण जर का बघितलं तर साधारणपणे सेवा, की तुम्ही बँकेत गेलात, तुम्हाला अपेक्षित असलेलं काम झालं नाही, ते झालं तर उशिराने झालं किंवा त्याच्यात काहीतरी आणखीन कागदपत्रांची जरुरी पडली म्हणून सेवाविषयक तक्रारी. आता सेवा या सदरात आपण जर का बघितलं तर तिथं काउंटरवरती तुम्हाला इंटरॅक्ट करायला जो माणूस बसला आहे त्याचं वागणं कसं आहे याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे. म्हणजे सर्व्हिस विथ स्माईल असं जे म्हणतात ते जर का असलं तर आधीच त्या मानाने ग्राहकाची तक्रार असते ती बऱ्याच प्रमाणात रिझॉल्व्ह होते. 50% हे होतं. म्हणजे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर अशा प्रकारची व्यक्ती असली तर हे होऊ शकतं, पण दुर्दैवाने तसं होतच असं नाही आहे. दुसरं प्रकरण आहे शुल्क. सर जसं म्हणाले, आता आपण जसं हॉटेलमध्ये गेल्यानंतर पानं उलगडतो मेनू कार्डची, तर सगळ्या बँकांचे चार्जशीट जे आहे ते असं 15-20 शीटचं असतं, इतकं मोठं आहे. आपल्याला लागू पडणारं 1-2 पानं असतात किंवा तत्सम. पण नॉर्मली बँका तुम्हाला एक SMS पाठवतात की आमचे चार्जेस आता बदललेले आहेत, अधिक माहिती करता ब्रँचला व्हिजिट द्या किंवा आमची वेबसाईट बघा. कारण ते ह्याच्यावरती पाठवण्यासारखं शीट नसतंच. आणि त्याच्यात मग त्यांनी त्या सगळ्या चार्जेसचा जो उहापोह केलेला असतो, तुम्ही ती सर्व्हिस अवेल केलीत तर बँक ती सर्व्हिस ते चार्जेस तुम्हाला लावते. आता यांनी त्याच्यात जे फाइंडिंग केली आहेत आणि तो रिपोर्ट सादर केला आहे,
आपण अशी अपेक्षा करूयात की त्याच्यावरती काहीतरी कारवाई होईल आणि कुठंतरी स्टँडर्डायझेशन याच्यामध्ये होईल. म्हणजे तुम्ही ज्या स्वरूपाची सेवा घेता त्या प्रमाणात तुम्हाला चार्जेस आणि ते सगळ्या बँकांमध्ये सारख्या प्रमाणात असतील अशी आपण अपेक्षा करूयात. येस. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो मॅडमनी जो काढला तो फसवणुकीविषयीचा. तर आत्ता सध्या हा वाढता प्रकार आहे आणि असं होतं की ग्राहकाला कुठल्या तरी क्षणी असं पकडलं जातं आणि बेमालूनपणे ते असं आणतात की आम्ही ऑथोराईज सोर्सेसकडनं बोलतो आहे आणि OTP द्यायला किंवा तुमची KYC डॉक्युमेंट द्यायला तुम्हाला भाग पाडलं जातं आणि अनावधानाने अशा गोष्टी शेअर केल्यानंतर ट्रान्झॅक्शन होतं. तर हे झाल्यानंतर त्याच्याकरता नंतर पुढं सविस्तर कारवाई आहे. पण याच्यामध्ये बँकेचा भाग फार कमी असतो कारण जर का OTP शेअर केलेला असला तर बँक ते ऑथेंटिकेट ट्रान्झॅक्शन आहे, अधिकृत आहे असं समजून त्याचा विनियोग त्याप्रमाणे करतं. आणि सध्या हे प्रमाण वाढतं आहे. म्हणजे आपले एकूण ट्रान्झॅक्शन्स होतील त्याच्या अगदी 0.01% हे प्रमाण असेल, पण तरीसुद्धा इंडिव्हिज्युअल ग्राहकाच्या दृष्टीने त्याचे पैसे जातात. त्याच्या दृष्टीने हे खूपच महत्त्वाचं आहे. आणि दुसरं असं आहे की आपण डिजिटल पेमेंट प्रणाली आत्मसात केल्यानंतर जर का अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शनमुळं लोकांचा विश्वास या प्रणालीवरनं उडणार असेल तर ते आपल्या दृष्टीने हे आहे, महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्याच्यावरती इलाज म्हणून विविध पातळीवरती प्रयत्न चालू आहेत. मला वाटतं जागरूकता ही सगळ्यात महत्त्वाची पातळी त्याला जोडून आणखी एक मुद्दा मी मांडतो. माझ्या शेजारी दोन्ही बँकर आहेत, तर त्यांनी मला स्पष्टपणे सांगावं की त्यांनी त्यांच्या कोणत्या खातेदाराला कधी फोन केला होता का बँकेतून. जर काम नाही होतं कसं की जर मी ट्रान्झॅक्शन चालू केलेलं आहे, इनिशिएट केलेलं आहे तर मला बँक कॉल करू शकते. पण इथं मी ट्रान्झॅक्शन इनिशिएट केलेलं नाही, माझं काही केलेलं नाही, मी बँकेचं कुठलाही व्यवहार केलेला नाही आणि तरी समोरचा माणूस मला सांगतो मी तुमच्या बँकेतून बोलतोय, तर याच्यावर आपण भरोसा का ठेवावा. हा मूळ मुद्दा आहे. आणि ते त्यांनी दोघांनी सांगावं की त्यांनी कधी कुणाला कॉल केला होता का. मला वाटतं ग्राहकांनी याच्याबद्दल सजग असणं गरजेचं आहे की याआधी आपल्याला अशा पद्धतीने बँकेकडून कधी फोन आला होता का, नव्हता आला तर मग इथे काहीतरी आपल्या बाबतीत वेगळं घडतंय. मला वाटतं ही सुद्धा जागरूकता ग्राहकांची असणं फार गरजेचं आहे. मला सपकाळे सरांना विचारायचं की शुल्काच्या बाबतीत तुम्ही एवढं मगाशी छान माहिती दिलीत, तर या सेवा शुल्कांच्या बाबतीत सुद्धा तक्रारी आपण करू शकतो ग्राहक किंवा तक्रारी केल्या जातात, काय सांगाल. सेवा शुल्काच्या बाबतीमध्ये ग्राहकाला तक्रार फारशी नाही करतायत कारण RBIने सांगितले की त्यांच्या संचालक मंडळाकडून परवानगी घेऊन तुम्ही ते शुल्क तुमचे जे काही आहे ते तुमच्या वेबसाईटवर टाका. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे ते वेबसाईटवर बँका टाकतात. पण बऱ्याच केसेसमध्ये म्हणजे याच्या आधी पण या अहवालाच्या आधी पण आम्ही ज्या केसेस पाहिल्या त्यावेळेला बँकांनी शुल्क ते टाकलेले नव्हते. आता RBIचा नियम असा आहे की तुम्ही जे तुमचे चार्ज घेताय ते तुमच्या बँकेच्या ब्रँचमध्ये मोठ्या बोर्डवर लावून ठेवा किंवा कस्टमरला SMS पाठवून इन्फॉर्मेशन द्या किंवा तुमच्या वेबसाईटवर द्या. तर एका प्रकरणामध्ये बँकेने व्याज जास्त घेतलं होतं आणि त्या ग्राहकांनी तक्रार केली. म्हणजे तो अगदी लोकपालाकडे पण गेला होता. तर बँकेने त्यांना सांगितलं की आम्ही कस्टमरला इंटिमेशन दिली होती. तर मग पुढची चौकशी केल्यानंतर असं कळलं की बँकेने स्पष्टीकरण दिलं आम्ही आमच्या वेबसाईटवर चार्जेस टाकले होते. ग्राहकांनी ते बघायला पाहिजे होते, त्यांनी नाही बघितलं, त्याची चूक आहे आणि ती केस डिसमिस झाली. तर मग ही पळवाट जी आहे ती ही राहायला नको. तुम्ही सांगा स्पष्टपणे की आम्ही नोटीस बोर्डावर लावलेले आहे. आता सर म्हणाल तसं आहे कारण 20 पानं चार्जेस व्हायला नको ते. खरं तर एवढे चार्जेस असायला नको, एवढे छुपे चार्जेस नको. त्याच्यामध्ये जे काय असेल ते स्पष्टपणे मांडा किंवा आम्ही तुम्हाला चेकबुकसाठी तुम्हाला एवढे चार्ज घेणार, 10 चेकबुकसाठी एवढे, त्याच्या पुढच्या प्रत्येक पानासाठी एवढेच लावाना चार्ज तुम्ही. त्याचे सेग्रिगेट करतात, 10 पानासाठी एवढे, 20 पानासाठी एवढे, 50 पानासाठी एवढे. तर हे नको व्हायला हवं. तर हा पण भाग जो आहे तर पण ही पण तक्रार ग्राहक करू शकतो. तक्रार ग्राहकाला करता येते पण त्याच्यावर सोल्युशन मिळेलच याची खात्री नाहीये कारण त्यांनी त्यांची बाजू पूर्णपणे सेफ केलेली असते बँकांनी. आता हळूहळू आपण तक्रार कशी करायची, कुठे करायची, निवारण कसं होतं याकडे येत असताना मुंबई ग्राहक पंचायतीकडे ह्या संदर्भात कशा प्रकारच्या तक्रारी येतात आणि त्या संदर्भात कसं मार्गदर्शन केलं जातं. तर हे मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देऊन सांगते की एक 65च्या पुढच्या व्यक्ती होत्या आणि त्यांना फोन आला म्हणजे आणि फोनवरती मेसेज पण आला की फोन आला असं काहीतरी की त्यांनी फोन बिल भरलं नाही म्हणून. तर ते फोन बिल भरण्यासाठी त्या बँकेत गेल्या. तेव्हा त्यांनी जेव्हा बघितलं खात्यामध्ये पैसे किती आहेत तर त्यांना 2 ट्रान्झॅक्शन विदाऊट म्हणजे जवळजवळ लाखाच्या जवळची त्यांची झाली होती आणि त्यांना कळलंच नाही. तर ही जी तक्रार आहे तर त्यांना नंतर कळलं की ह्या ज्या अमाऊंट ज्या होत्या त्या त्याच बँकेच्या दुसऱ्या साऊथच्या एका ह्याच्यामध्ये ट्रान्सफर झाल्या होत्या. अच्छा. म्हणजे कशाच पद्धतीने ते काहीच कळलं नाही. त्या एकदम घाबरल्या.
सगळ्यात पहिलं म्हणजे काय, आपल्या अकाउंटमधून पैसे गेलेत हा जो आहे मानसिक धक्का, त्याच्याने जो ग्राहक घाबरून जातो ना, तशा त्या झाल्या. मग त्यांना कळे ना कुठे तक्रार करावी, काय करावं. मग त्या मुंबई ग्राहक पंचायतीकडे आल्या की बाबा हे असं असं झालंय. खरं सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये काही गडबड होते तेव्हा आपण ब्रांचमध्ये त्या शाखेमध्ये तक्रार करणं खूप आवश्यक लगेच, म्हणजे लगेच आपल्याला जितक्या लवकर तक्रार कराल ना तितकं तुमचे पैसे परत मिळण्याचं प्रमाण जास्त असतं. तर मला वाटतं काही आमच्या इथे एक आले होते बँकेचेच की फ्रॉड मधले आले होते, सायबर फ्रॉड मधले, क्राईम मधले. त्यांनी सांगितलं की 3 ते 4 तासामध्ये जर तुम्ही लगेच बँकेला कळवलं, पण यांना ऑलरेडी झाले होते दिवस, कधी गेलं होतं त्यांनाच कळलं नव्हतं. बापरे. त्यामुळे त्यांना बँकेला लगेच सांगून पण काही उपयोग नव्हता. मग त्या ग्राहक पंचायतीकडे आल्या. म्हणजे आमची तक्रार निवारण म्हणण्यापेक्षा तक्रार मार्गदर्शन केंद्र अशी जी मुंबई ग्राहक पंचायतीकडे चालतात, तर त्याच्यामधून आम्ही ग्राहकांना मार्गदर्शन करतो बेसिकली. की आम्ही प्रत्यक्ष त्या तक्रारीमध्ये कुठे नसतो, पण आम्ही ग्राहकांना सांगतो की बाबा ह्या पद्धतीने तुम्ही पुढे जा. की पहिल्यांदा ब्रांचमध्ये प्रत्येक तक्रार ही तोंडी करून काही उपयोग नसतो. तुम्हाला पहिल्यांदा ती लेखीच दिली पाहिजे, तर तुमच्याकडे काहीतरी प्रूफ राहतं की हो मी ही तक्रार केली आहे. आणि त्याच्यावरती मग तुम्हाला त्याचा किती दिवसांनी, त्याला पण काही लिमिट असतात की बाबा हे मी पत्र दिल्यापासून 15 दिवसामध्ये मला काहीतरी उत्तर आलं पाहिजे. त्याच्यानंतर पण आणखी थोडं दिवस काही नाही आलं उत्तर तर परत एक रिमाइंडर देऊ शकतो आपण. तर हे सगळं मार्गदर्शन आमचे तक्रार निवारण केंद्र बऱ्याच विभागांमधून चालतात. शिवाय आमचं मुख्य ऑफिस आहे जुहूला, तिकडे पण आमच्या आठवड्यातून 2 ते 3 दिवस प्रतिनिधी बसतात की ज्यांना हे तक्रार निवारणाचं रीतसर प्रशिक्षण दिलं जातं. आणि मग ते त्यांना मार्गदर्शन करतात की कशा पद्धतीने पुढे जा. ते आणखीन पुढच्या स्टेप्स आहेत, पण मला सर जास्त चांगलं सांगतील. या सगळ्यामध्ये सर वेळ ही खूप महत्वाची आहे ना. म्हणजे आपल्याला जेव्हा जाणवतं की काहीतरी गडबड आहे त्यावेळेला इतर वेळेला आपण कदाचित थोडा वेळ काढू शकतो की जरा मानसिक धक्का बसलाय, थोडं थांबूया, ह्याच्यातनं बाहेर पडूया. पण मला वाटतं पैशाचा जिथे संबंध असतो तिथे आपल्याला वेळ वाया न घालवता आधी संबंधित बँकेत जाणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. एकंदरीत सगळीच आता प्रक्रिया काय असते ती सांगा. की समजा तक्रार करायची वेळ आली, कुठे करायची, कशा पद्धतीने करायची, काय काय तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यावे लागतात, कसं मुद्देसूद आपली तक्रार असली पाहिजे आणि किती वेळात, काय सांगा, सगळं सविस्तर सांगा. जसं ॲक्सिडेंटच्या केसमध्ये म्हणतात की तो गोल्डन आवर असतो की तासाभरात जर का पेशंट हॉस्पिटलमध्ये पोचला तर तो वाचायची शक्यता असते. तसं या केसमध्ये लवकरात लवकर असंच सांगता येईल, कारण ते मुळात तक्रारदाराला कळणं, ग्राहकाला कळणं हे महत्त्वाचं. त्याला कळणार ते SMS माध्यमातून. आलेला SMS ते वाचला पाहिजे आणि त्याच्यावरती रिॲक्ट व्हायला पाहिजे. तर तुम्ही म्हणताय तसं शॉक बसणं हे साहजिक आहे, पण आपल्याला असा SMS आला तर निदान असं 2 लोकांना सांगून त्यांचा विचार घेऊन आपण ताबडतोब टोल फ्री नंबरवरती फोन करणं आवश्यक आहे. याच्यात कारण असं की तुम्हाला SMS येईल, तो वाचाल, त्यावेळेला बँका उघड्या असतील असं सांगता येत नाही. तर म्हणून टोल फ्री नंबरची सुविधा आहे. तुम्हाला आलेला प्रॉब्लेम तुम्ही त्यांना सांगितल्यानंतर जर त्या अकाउंटमधनं आणखी नवीन अशा प्रकारची ट्रान्झॅक्शन व्हायची शक्यता असली तर ते त्याला रोख लावू शकतील. हा एक उद्देश आहे. टोल फ्री नंबरला तुम्ही फोन केलात, त्यांना कंप्लेंट केली, ते ॲक्शन घेतील असं आपण गृहीत धरूयात. पण तुमच्या फोनचा फक्त तिथे लॉग राहतो. तुम्ही त्यांना काय सांगितलं हे कल्पना येऊ शकत नाही. म्हणून तुम्ही त्या बँकेच्या सर्व्हिस जी हे असेल मेल ID त्याला कंप्लेंट करणं आवश्यक आहे. तुमच्या ब्रँचला आणि त्यांचं कस्टमर सर्व्हिस या दोघांना तुम्ही मेल करायला पाहिजे. मेल करताना ग्राहकाची जी ईमेल ID त्याच्या प्रोफाईलमध्ये असेल त्याच्यावरनं त्याने कंप्लेंट करायला पाहिजे. ती कंप्लेंट करताना त्याने आपलं नाव, अकाउंट नंबर, ब्रँच, झालेला प्रकार आणि समजा डेबिट कार्डवरती ट्रान्झॅक्शन झालं आहे आणि डेबिट कार्ड त्याच्या खिशात आहे तर त्याने ते डेबिट कार्डचा फोटो वगैरे त्याला लावायला पाहिजे किंवा डेबिट कार्ड माझ्या पोझिशनमध्ये आहे आणि अशा ठिकाणी माझ्या कार्डवरती ट्रान्झॅक्शन झालं आहे. जर तुमच्या ATMवरती जर का कधी काही ट्रान्झॅक्शन झालं तर सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे जवळचं ATM गाठायचं आणि त्याच्यावरती नुसता बॅलन्स चेकचा एक ट्रान्झॅक्शन करायचं की हे प्रूव्ह करतं की तुमच्याकडे ATM कार्ड होतं, तुम्ही त्यावेळेला अशा ठिकाणी होतात आणि तुम्ही ATMवरती ट्रान्झॅक्शनचं नुसतं तुमचं बॅलन्स चेकचं ट्रान्झॅक्शन केलं आहे. म्हणजे तुम्हाला हे प्रूव्ह करायची जरुरी नाही की जिथं ट्रान्झॅक्शन झालं तिथं मी नव्हतो, हे ऑटोमॅटिकली प्रूव्ह होतं. आणि अशा पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंटेशन हे तयार करणं आवश्यक आहे. तुम्ही बँकेला कंप्लेंट केलीत की एक साधारणपणे महिनाभराच्या आत बँकेने उत्तर देणं अपेक्षित आहे. आणि तसं जर का उत्तर नाही आलं
किंवा उत्तर आलं आणि ते तुम्हाला समाधानकारक वाटलं नाही, तर तुम्ही रिझर्व्ह बँकेची जी इंटिग्रेटेड ओम्बड्समन स्कीम आहे की ज्याच्यामध्ये बँकिंग, NBFC आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन या तिघांच्या तक्रारीचा उहापोह केला जातो, त्यांच्याकडे जे पोर्टल आहे cms.rbi.org.in याच्यावरती तुम्ही कंप्लेंट करू शकता. हे जर का सापडायला कठीण वाटलं तर रिझर्व्ह बँकेची जी वेबसाईट आहे rbi.org.in त्याच्यावरती गेलं की लेफ्ट हँड साईडला त्यांचे जे पहिल्यांदी डिटेल्स आहेत, त्याच्यानंतर एक सर्कल आहे, त्याच्यामध्ये लॉज अ कंप्लेंट. अच्छा. आणि त्याच्यात त्यांनी वेगवेगळ्या तऱ्हेने दिले, पहिल्यांदी स्कीमचे डिटेल दिलेत, नंतर कंप्लेंट लॉज कशी करायची हे ते रितसर हे करतायत. कंप्लेंट लॉज करत असताना काही काळजी आपण घेणं आवश्यक आहे की पहिल्यांदा तुम्ही आपल्या बँकेत कंप्लेंट करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर 1 महिना थांबणं आवश्यक आहे. तो बँकेला दिलेला वेळ आहे की त्यांनी त्या दरम्यान तुमची कंप्लेंट निराकरण करायचं आहे. आणि रिझर्व्ह बँकेच्या पोर्टलवरती कंप्लेंट करताना तुम्ही बँकेला कंप्लेंट केलेली आहे तर एवढं स्पेसिफिकली मेन्शन करायचं आहे. तुमचं नाव, पत्ता, अकाउंट नंबर, बँकेचं नाव, तुमची ईमेल ID, कारण आजकाल सगळं जे कम्युनिकेशन होतं ते ईमेल ID वरती कळतं, तर त्याच्याकरता ईमेल ID देणं अतिशय आवश्यक आहे. आणि तुमच्या कंप्लेंटचा ब्यौरा, तुम्ही बँकेला जी कंप्लेंट केली त्याची कॉपी, असं सगळं जोडायचं आहे. हे करत असताना एक काळजी घ्यायची आहे, म्हणजे तिथे एक प्रश्न असा येतो, तो थोडासा ट्रिकी आहे की ही कंप्लेंट तुम्ही सायमल्टेनियसली कोर्टात दाखल केलेली आहे का, असा जर का प्रश्न आहे तर त्यावेळेला नाही म्हणून म्हणणं आवश्यक आहे. कारण बँकेची ही स्कीम अशी आहे की तुम्ही तीच कंप्लेंट 2 प्लॅटफॉर्मवरती डील नाही होऊ शकत. जर कोर्टात असली तर आम्ही करणार नाही, आणि त्याच्याकरता ह्युमन इंटरफेस नाही आहे. हे AI टूल नाही. अशा प्रकारच्या कंप्लेंट जर का त्यांनी येस म्हटलं तर ती कंप्लेंट रद्दबादल होते तिथल्या तिथे, म्हणजे ती पुढे जातच नाही, कन्सिडरच होत नाही. तर त्याच्याकरता वेदर यू हॅव लॉज कंप्लेंट ऑन एनी अदर प्लॅटफॉर्म ऑर कोर्ट, तर त्याला नाही म्हणणं हे आवश्यक आहे की ती कंप्लेंट पुढं जाते. पुढं ती कंप्लेंट फॉर्म होते. फॉर्म झाली की त्या कंप्लेंटचा नंबर हा तुम्हाला SMS ने आणि मेलने येतो. अच्छा. म्हणजे ही कंप्लेंट दाखल करायची प्रक्रिया पूर्ण झाली आणि मग त्याच्यावरती जी कारवाई सुरू होते त्याला वेळ लागतो आणि यथोचित काळात ती कारवाई पूर्ण होऊन आणि मग तुम्हाला त्याचं उत्तर ओम्बड्समनकडनं मिळतं. सपकाळे सर, असं होतं का कधी कधी की ग्राहक इतका म्हणजे भांबावून जातो की नेमकी तक्रार कुठे करायची आणि काय, ह्याच्या या गोंधळात उपलब्ध सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तक्रार करायची असते त्याला, कारण त्याच्याकडे पेशन्स नाही आहे, तो घाबरलेला आहे, त्याच्या पैशाचा प्रश्न आहे. असं होतं का? आणि मग ह्याचे काही टप्पे आहेत का मुळात ह्या सॉल्व्हिंगचे? असे प्रकार होतात ग्राहकांच्या बाबतीत, असे प्रकार होतात कारण तो शॉक बसलेला असतो की कारण प्रत्येकाला वाटतं की मी म्हणजे कुणीतरी आहे आणि माझ्या अकाउंटमधून पैसे जाणं म्हणजे ते थोडासा शॉक बसतो त्यांना अचानक. म्हणजे ती अगदी 10,000ची रक्कम असो किंवा 1 लाखाची असो, कितीही असो, तो धक्काच आहे. त्याच्यामध्ये इमटेरियल आहे. त्यांना शॉक बसतो की माझ्या अकाउंटमधून पैसे जाऊ कसे शकतात, हा जो आपला एक समज असतो तो त्याला तडा जातो, म्हणून तो शॉकमध्ये येतो. आता मॅडमनी सायबर फ्रॉडचे विषय सांगितले आणि सरांनी बँकिंगचं सांगितलं. आता दोन्हीच्या मधला भाग असा आहे की समजा तुमच्या अकाउंटमधून नकळत पैसे गेले, इल्लिगली पैसे कुणीतरी फ्रॉड झाला, तर सगळ्यात पहिलं काम आहे तुमचं की 1930 ही हा जो नंबर आहे, टोल फ्री नंबर आहे, त्या नंबरला फोन करून तुम्ही तक्रार दाखल करा. किंवा केंद्रीय सरकारचं जे होम मिनिस्ट्री आहे त्यांची वेबसाईट आहे सायबर क्राईम पोर्टल, नॅशनल सायबर क्राईम पोर्टल, तिथं जाऊन तुम्ही तक्रार नोंदवाही. त्यांनी होतं असं की तिथं तक्रार नोंदवल्यानंतर त्यांचं सगळ्या बँकांशी आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशनशी टायअप आहे आणि त्यावेळेला ती तक्रार त्यांच्याकडे जाते. त्यांच्याकडे ती तक्रार त्या पर्टिक्युलर बँकेकडे जाते की बाबा तुमच्या खात्यातून असे पैसे गेलेले आहेत, तर ती बँक तो पैसा ट्रेस करते कारण हे सगळं डिजिटली असतं, त्याच्यामुळे त्याचं कुठेतरी रेकॉर्ड क्रिएट होतं. समजा या बँकेतून पैसे X बँकेतून Y बँकेत गेलेले आहेत, तर ते Y बँकेला ते कळवतात की या तुमच्या या खात्यामध्ये फ्रॉडचे पैसे आलेले आहेत, तर तुम्ही ते पैसे तिथेच फ्रीज करा. तर ते पैसे तिथं फ्रीज होतात आणि तो मेसेज परत त्या NCPRला जातो, नॅशनल सायबर क्राईम पोर्टलला, आणि तुमचे पैसे सुरक्षित राहतात. पण ह्याच्यासाठी सरांनी सांगितल्याप्रमाणे गोल्डन पिरियड आहे. तुम्ही 4 तासाच्या आत 1930ला कंप्लेंट करायला पाहिजे. बरोबर. त्यासोबतच तुमच्या बँकेचा फ्रॉड झालेला असेल तर तुम्हाला एक 3 टियर सिस्टीम म्हणून आम्ही एक क्रिएट केलेली आहे. त्याचं थोडक्यात उदाहरण सांगितलं, तुम्ही बँकेला फोन करता, बँकेला सांगता की माझ्या अकाउंटमधून एवढे पैसे गेलेले आहेत, तेवढे पैसे गेलेले आहेत, हा तुम्ही कस्टमर केअरला फोन करून सांगता, ॲग्री. त्याच्यानंतर तुम्ही बँकेला सरांनी सांगितल्याप्रमाणे मेल पाठवा किंवा पत्र लिहा, त्याच्यामध्ये उल्लेख करा की मी या दिवशी या वाजता
या नंबरवर या व्यक्तीशी फोनवर असं असं बोललो आणि आमच्या बोलण्यादरम्यान असं असं ठरलेलं आहे. हा तुम्ही मेल पाठवा, पत्र पाठवा. मेल पाठवला तर तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही जर पत्र देत असाल बँकेला तर त्याची तुम्ही स्टॅम्प आणि डेटसहित ॲक्नॉलेजमेंट घ्या. आणि होतं कसं की फोनवरचं जो बोलणं आहे तो पुरावा नाही ठरत, पण तुम्ही ज्या वेळेला हे तुम्ही लेखी स्वरूपात तक्रार करता किंवा मेल पाठवता इलेक्ट्रॉनिकली, तुम्ही पुरावा तयार करताय स्वतःसाठी. याच्या भरोशावर, या पुराव्याच्या आधारे तुम्ही बँकेला मेल पाठवा. मेल पाठवल्यानंतर 15 दिवसात तुम्ही वाट पाहायची आहे. 15 दिवसानंतर जर तुम्हाला बँकेने काही उत्तर दिलं नाही तर प्रत्येक बँकेमध्ये एक नोडल ऑफिसर अपॉइंट केलेले आहेत. त्यांची पूर्ण माहिती तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवर भेटते. तुम्ही त्या नोडल ऑफिसरला ईमेल पाठवा किंवा तुम्ही त्यांना पत्र पाठवा आणि त्यांच्याकडून उत्तराची वाट पहा. त्यांच्याकडून जर तुम्हाला उत्तर नाही मिळालं तर 30 दिवसानंतर तुम्ही बँकिंग लोकपाल जे आहेत RBIचे त्यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता, बँकिंग ओम्बड्समनकडे. बऱ्याचदा होतं कसं, म्हणजे काही केसेस अशा झालेल्या आहेत की ज्या हायकोर्टात पण केसेस गेलेल्या आहेत. ग्राहक, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ग्राहक गडबडून गेलेला असतो. तर अशाच गडबडीमध्ये एका ग्राहकाने काय केलं की त्यांनी बँकेला तक्रार केली आणि तक्रार करता करता त्याची कॉपी जी आहे ईमेलची ती बँकिंग ओम्बड्समनला पाठवली. आता झालं कसं की ओम्बड्समनकडे मेल गेल्यानंतर, म्हणजे तुम्ही अगदी कॉपी जरी मार्क केली असेल त्यांना, तरी ओम्बड्समनने ती तक्रार म्हणून गृहीत धरली आणि त्यांनी रजिस्टर केली. मग ग्राहकाला ते लक्षात नाही आलं की आपण तिकडे पाठवल्यानंतर तक्रार म्हणून रजिस्टर होते. ग्राहकांनी आणि त्यांनी ती तक्रार रजिस्टर करून ती रिजेक्ट केली. कारण त्यांनी काय सांगितलं की तुम्ही तुमच्या बँकेला आधी अप्रोच करायला पाहिजे होतं. कस्टमरनी बँकेलाच अप्रोच केला होता, फक्त यांना कॉपी केली होती. पुढं काय झालं की त्याला तक्रारीचं उत्तर नाही मिळालं. 15 दिवसांनी त्यांनी रिमाइंडर पाठवलं आणि रिमाइंडरमध्ये परत त्यांनी बँकिंग ओम्बड्समनला कॉपी मार्क केली. ओम्बड्समननी परत ती पण तक्रार नोंदवली आणि परत सांगितले की तुमची तक्रार रिजेक्ट करतोय, तुम्ही मेंटेनेबल नाही आहे. तिसऱ्यांदा ज्या वेळेला 30 दिवस झाल्यानंतर त्या कस्टमरनी प्रॉपर सिस्टीम फॉलो करून जेव्हा बँकिंग ओम्बड्समनकडे तक्रार केली, त्यावेळेला ओम्बड्समननी सांगितलं की आमच्याकडे तुमची तक्रार 2 वेळा रिजेक्ट झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही ही तक्रार घेऊ शकत नाही. मग तो कस्टमर होता तो हायकोर्टात गेला आणि हायकोर्टामध्ये ह्या गोष्टीचा सगळा लेखाजोखा आला, क्लिअर झाला काय झालं होतं नेमकं. मग हायकोर्टाने त्यांना सांगितलं की कृपया, ओम्बड्समनला त्यांनी आदेश दिले की असं करू नका, तुम्हाला फक्त कॉपी मार्क केली होती, तुमच्याकडे तक्रार केली नव्हती. असे प्रकार होऊ शकतात. पण कस्टमर भांबावून जाणं साहजिक आहे, पण ह्या गोष्टीची थोडी काळजी घ्यायला पाहिजे आणि आपल्या तक्रारीसाठी किंवा आपण जी घटना झालेली आहे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्यालाच पुरावे तयार करावे लागतात. पुरावा कोणी तुमच्या हातात आणून देणार नाहीये. तुमच्याला समजा SMS आला असेल तर SMSचा स्क्रीनशॉट घेणं तुम्हाला आवश्यक आहे. तो स्क्रीनशॉट तुमच्या मेलसोबत जोडणं आवश्यक आहे किंवा त्याची प्रिंटआउट घेऊन पत्रासोबत देणं तो आवश्यक आहे. ह्या गोष्टी ग्राहकांनी करायला पाहिजे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला ना, की आपल्याला कळत नाही की नेमकी का रिजेक्ट होते आणि आपण प्रॉपर जे चॅनल असतं ते त्या पद्धतीने न गेल्यामुळे ग्राह्य तक्रार आपली धरली जात नाही. मला सरांना असं विचारायचं आहे की आणि हाती सुद्धा आपण तक्रार देऊ शकतो जर समजा कोणाचा ईमेल वगैरे नसेल तर. लोकपालाची या सगळ्यामध्ये काय भूमिका किंवा त्यांच्याकडे कधी जायचं, काय ह्या सगळ्याचा काही निकष आहेत का, काय सांगाल? आपण मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे 30 दिवसानंतर पहिल्यांदा ती तक्रार तिथं दाखल होते. दाखल झाल्यानंतर ऑल ओव्हर इंडिया 23 ऑफिसेस आहेत लोकपालची, तर प्रत्येक ऑफिसला ते कंप्लेंट अलॉट केली जाते. ज्या वेळेला ती कंप्लेंट लोकपालाकडे येते, रादर ज्या वेळेला ती कंप्लेंट लॉज होते त्यावेळेला त्या कंप्लेंटमध्ये बँकेचं नाव आणि डिटेल्स सगळे असतात. तर त्याच वेळेला ती ते रिस्पेक्टिव्ह बँकेला पण जाते आणि नंतर अपेक्षा अशी असते की त्या बँकेने ऑलरेडी बँकेकडे कंप्लेंट आलेली होती, त्याच्यावर त्यांनी त्याच्यावरती काम केलं आहे, तर पुढच्या 8 दिवसात त्या बँकेने आपण त्याच्यावरती काय ॲक्शन घेतली हे लोकपाला कळवणं आवश्यक आहे. आणि नंतर त्यांच्या उत्तरावरनं की जर का त्यांनी घेतलेली ॲक्शन लोकपालाला योग्य वाटली नाही किंवा आणखीन काही माहिती लागली तर त्यांच्याकडनं ती मागवली जाते आणि मग त्याच्यात 3 टप्प्यांनी हायरार्कीमध्ये ती कंप्लेंट पुटअप होते, फाइंडिंग्स किंवा अशा ह्याने, आणि त्याच्यावरती मग लोकपाल आपला काय असेल तो आदेश देतो अशा पद्धतीने. आणि ज्या वेळेला लोकपाल आदेश देतो त्यावेळेला जर का बँकेला काही त्यांना रिव्हर्सल करायला सांगितलं असेल तर त्या बँकेने रिव्हर्सल केल्यानंतर या व्यक्तीला कळवलं जातं. अच्छा. किंवा त्याच्या आधी जर का कंप्लेंट कुठल्या ह्याच्यामुळं बँकेचं उत्तर यांना समाधानकारक वाटलं म्हणून बंद करणार असतील तर काही केसेसमध्ये आधी कस्टमरला कळवलं जातं की आमच्या फाइंडिंगनुसार उत्तर हे असं आहे, तुम्हाला मान्य असेल तर हो म्हणा, किंवा तुम्हाला वेगळं काही सांगायचं असेल तर तुम्ही त्याच्याविषयीचं मत मांडू शकता. अशा पद्धतीचा कॉरेस्पॉन्डन्स करून मग ती केस बंद होते. पण म्हणजे प्रत्येक वेळेला कस्टमरला या सगळ्या गोष्टीची माहिती दिली जाते किंवा देणं बंधनकारक आहे की त्याच्या तक्रारीबद्दल काय घडतंय किंवा पुढे कुठल्या स्टेप्स घेतल्या बरेचशा ह्याच्यात. बरोबर आहे.
आमच्याकडे एक अशी केस आलेली होती की एक आल्या होत्या, त्यांचं काय झालं होतं, लोकपालाकडे त्यांनी ब्रांचमध्ये नंतर लोकपालांकडे तक्रार झाली. त्या तक्रारीवरती म्हणजे कायदेशीर त्याच्यावरती इलाजही निघाला, निवाडा झाला आणि त्यांना बँकेने त्यांना पैसे परत द्यावे असा निवाडा झाला आणि हे दोघांनीही मानलं. पण बँकेने पुढे 2 महिने झाले तरी काहीच हालचाल केली नाही. अच्छा. त्यांना पैसेच दिले नाहीत. मग त्यावेळी काय करायचं ह्याच्यासाठी ते आमच्याकडे आल्या होत्या आणि मग त्यांना मग रीतसर मुंबई ग्राहक पंचायतीकडून RBIला लेटर पाठवलं गेलं. हां, आणि मग RBIने त्या बँकेला काय हे झालं माहिती नाही, पण त्यांचे 2 महिन्यानंतर पैसे मिळाले. नॉर्मल याची प्रोसेस अशी आहे की बँकेने त्यांच्या अकाउंटला पैसे क्रेडिट केल्याचा पुरावा दाखवायचा आणि मगच केस बंद करायची. म्हणजे आम्ही इतक्या दिवसांनी करू असं सांगून भागत नाही, कारण त्यांनी केलं नाही तर नाचकीय हे ओम्बड्समनची होईल किंवा त्यांनी म्हटलं होतं पण बँकेने केलेलं नाही. पेमेंट प्लॅन देऊन उपयोग नाही, पेमेंट केल्याचं प्रूफ त्यांनी जर का अकाउंटला दाखवलं तरच फक्त ती कंप्लेंट समाधानकारकरित्या बंद झाली असं समजलं जातं, अदरवाईज नाही. किंवा त्यांना असं सांगितलं जातं बँकेने असं हे द्यायचं मान्य केलं आहे, 8 दिवसात नाही झाले तर तुम्ही आम्हाला परत कळवा, अशा पद्धतीने ती हे होते. अच्छा, याच्यामधला एक भाग मी सांगतो की ज्यावेळेला तुम्ही लोकपालाकडे जातात त्यावेळेला तुम्ही अगदी साध्या कागदावर सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. म्हणजे त्याला काही बंधन नाही, कारण प्रत्येक वेळेला सगळ्यांना ईमेल किंवा ग्रामीण भागामध्ये काही गरज नाही. अगदी साध्या कागदावर सुद्धा तुम्ही एक अर्ज लिहून तुम्ही तो पाठवू शकता. फक्त त्याच्यासोबत तुम्ही ते पुरावे जोडावे लागतात. हे सगळे डिटेल तुम्ही पाठवू शकता. किंवा तुम्हाला समजा वाटलं की काय लिहायचं हे जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर RBIचा एक फिल इन द ब्लँक्स टाईप त्यांनी फॉर्म तयार केलेला आहे. तो फॉर्म रेडीमेड आहे तिथे, तुम्हाला फक्त तिथे जाऊन कंप्लेंट म्हणून जो आहे त्याच्यामध्येच तो कंप्लेंटचा फॉर्म ए त्यांनी दिलेला आहे. तर त्याच्यावर फक्त तुम्हाला जे योग्य वाटतं त्याला तुम्ही टिक करायची आणि बाकीची माहिती तुम्ही सबमिट करायची. आणि ही प्रोसेस सगळी ऑटोमेटेड असल्यामुळे तुम्ही तक्रार केली की बरोबर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला SMS येतो आणि ईमेल ID वर तुम्हाला तुमची तक्रार दाखल झाली, त्याचा एक तक्रारीचा नंबर असतो तो तुम्हाला मिळतो. आणि प्रत्येक फॉलोअपला ओम्बड्समनकडून तुम्हाला इंटिमेशन येते. समजा बँकेने रिप्लाय दिला तर तो रिप्लाय तुमच्यापर्यंत येतो की ते सांगतात की बँकेने असं तुमच्या तक्रारीवर रिप्लाय दिलेला आहे, तर तुम्हाला याच्यावर काही म्हणणं आहे का तुमचं ते तुम्ही सांगा, ते आम्हाला कळवा. म्हणजे मूळ सगळा गाभा याचा आहे की ही सगळी फेसलेस प्रोसेस असल्यासारखी आहे. म्हणजे ग्राहकाला तिथं प्रत्यक्षात हजेरी देऊन काही सांगायची गरज पडत नाही. हे ऑटोमेटेड प्रोसेस होते आणि त्यांच्या स्टेपनी ते काम होत जातं पुढे आणि मग तो तक्रार निवारण केली जाते त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये परत समजा तुम्हाला बँकिंग ओम्बड्समनने तो जो निर्णय दिलेला आहे आणि तुम्हाला नाही आवडला तो निर्णय, तुम्हाला तो योग्य नाही वाटला निर्णय, तर तुम्ही ते अपील करू शकता. RBIचे जे डेप्युटी गव्हर्नर आहेत ग्राहक विभागाचे, ते अपिलेट अथॉरिटी असतात या प्रकरणांमध्ये, तुम्ही त्यांच्याकडे अपील करू शकता. ते पूर्ण प्रकरणाचा पाहणी करतात, तपासणी करतात किंवा खरोखरच हे असं झालंय का ते चेक करतात आणि त्यांना जर योग्य वाटलं तर ते ग्राहकाच्या बाजूनी अवॉर्ड देऊ शकतात किंवा मग ते सांगतील की नाही ओम्बड्समनने जो निर्णय दिलेला आहे तो योग्य आहे. पण तुमची तक्रार समजा खरंच व्हॅलिड असेल आणि तुम्हाला वाटत असेल की नाही माझ्यावर अन्यायच झालेला आहे, तर याच्यानंतर तुम्ही ग्राहक मंचामध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही कोर्टात सुद्धा जाऊ शकता. कारण सिव्हिल स्वरूपाचा खटला आहे, तुम्ही कोर्टात जाऊ शकता किंवा कंझ्युमर कोर्ट, म्हणजे इट्स युअर डिसिजन. म्हणजे हे सगळं करमरकर सर जर आपल्याला निवारणाचे टप्पे पार पडल्यानंतर सुद्धा जर ग्राहक समाधानी नसेल तर मग शेवटची पायरी ही कोर्टाची आहे. त्याच्याबद्दल अजून काय सांगाल तुम्ही? किंवा तिथे पण सेम प्रक्रिया, मग तिथे सगळं परत कोर्टाची सगळी प्रक्रियाच वेगळी आहे. मग ते त्यांच्या प्रोसेसने जातात, ती केस लागते, यांना जाऊन प्लीड करावं लागतं, ते सगळं. म्हणजे आतापर्यंत जे आपण तक्रार वगैरे केले ते सगळं तसं न राहता मग कोर्टाची ज्या पद्धतीने प्रक्रिया असेल त्या पद्धतीने आपल्याला फॉलो करावं लागतं. कोर्टाच्या प्रक्रियेला वेळ लागतो, म्हणूनच ओम्बड्समन ही प्रक्रिया आहे की इथं कमी वेळामध्ये एक्सपेडिशली ॲट नो कॉस्ट ही प्रक्रिया होते, म्हणून. कारण कोर्टात काम खर्चिक आहे खरं आणि वेळ काढू पण मला वाटतं हे म्हणाले तसं कंझ्युमर कोर्टामध्ये सुद्धा जाऊ शकतात. कंझ्युमर कोर्ट ही त्या मानाने कमी खर्चिक आहे, पण वेळ लागतो. पण तरी आपल्या नेहमीच्या कोर्टापेक्षा कंझ्युमर कोर्टामध्ये नक्कीच कमी वेळ लागतो. आणि त्याच्या पण त्रिस्तरीय व्यवस्था आहे, तुम्हाला अगोदर माहितीच असेल कदाचित, जिल्हा, राज्य आणि पण आपली जी काय अमाऊंट आहे त्याप्रमाणे आपल्याला करायला लागतं ते. आणि हे म्हणत असं उच्च न्यायालयात जर करायचं असेल तर कंझ्युमर कोर्टाची काही लिमिट आहे का? म्हणजे समजा माझा फ्रॉड जो झालेला आहे तो 10 लाखापर्यंत झालेला आहे, तर मग मी कुठच्या कंझ्युमर कोर्टमध्ये जावं लागेल मला? कारण जिल्हा ग्राहक तक्रार जो मंच आहे
त्याची Limits लिमिट जी आहे वेगळी. ती 20 लाखाची आहे. बरं. मग मी तिकडे जाऊ तो शकते का? जेव्हा- म्हणजे ह्याच्यानंतर ओम्बड्समॅन नंतर सुद्धा तुम्ही मी डायरेक्ट direct जाऊ जाऊ शकते. नक्कीच. सो ते स्लॅब जे ठरलेले आहेत त्या स्लॅबनुसारच आपल्याला मग जर कोर्टात जाऊन तक्रार करायची हो. असेल तर त्या स्तरीय आपल्याला फॉलो करून तसं जावं तसं लागणार. जावं लागेल तिकडे. ग्राहक जागो. करमरकर सर, मला असं विचारायचं आहे की निवारण प्रक्रिया जी आहे तिला साधारण किती वेळ लागतो? म्हणजे आता तुम्ही हे टप्प्याटप्प्यामध्ये सांगितलं की 15 दिवस, आठवडा, 1 महिना, हे सगळं एकंदरीत ग्राहकांनी किती संयम बाळगणं गरजेचं आहे हा मला खरं तर विचारायचं आहे. आणि त्याच्यामधला दुसरा भाग असा आहे की ग्राहकांना बाजू मांडायचं काही असे एक योजना किंवा असं काही आहे का त्याच्यामध्ये, त्यांच्यासाठी दिलं आहे का असं काही? अच्छा, प्रत्येकाला जसं आपलं दुखणं मोठं वाटतं तसं प्रत्येकाला आपली कंप्लेंट मोठी वाटते आणि सगळ्यांना वाटतं की मला हे बोलून सांगायची संधी मिळाली पाहिजे. पण या तक्रार ह्याच्या प्रक्रियेमध्ये सगळं जे आहे हे डॉक्युमेंटेड बेस आहे. म्हणजे ग्राहक आपली कंप्लेंट आपल्याकडची डॉक्युमेंट सबमिट करतो, बँक डॉक्युमेंट सबमिट करते. त्याच्याकरता जो काही निर्णय आहे तो बेसिकली डॉक्युमेंट्सवरती लागायचा आहे. तर तोंडी जसं कोर्टात वगैरे साक्ष देतात, हे करतात, हे सगळं करायची जरुरी नाही आहे. म्हणून बहुतांश प्रकरणात असं फेस टू फेस इंटरफेस होत नाही. दुसरं कारण असं आहे, RBIची ऑफिसेस 23 ठिकाणी आहे आणि ज्या कंप्लेंट्स आहेत त्या भारतातनं वेगवेगळ्या ठिकाणातनं येतात. आणि म्हणून जर का कुणाला तिथं हे प्रत्यक्ष जर का सुनवाईला यायचं झालं तर ती जरा कॉम्प्लिकेटेड प्रोसेस होते. नॉर्मली प्रत्यक्ष ह्याच्याकरता बोलवलं जात नाही. पण जर का एखादी केस खूप कॉम्प्लिकेटेड असली, एक साधारणपणे 1-2% फेस टू फेस इंटरफेस किंवा बँकर, कस्टमर असे सगळे आणि ओम्बड्समन असे मिळून तक्रारीसंबंधी चर्चा होते. आणि कॉम्प्लेक्स केसेस जर का सोडल्या तर एक साधारणपणे 40 दिवसापर्यंत कंप्लेंटचं निराकरण होऊन कंप्लेनंटला त्याचा रिझल्ट जावा अशी अपेक्षा असते. इन बिटवीन जसं यांनी सांगितलं तसं बँकेचं एकदा सबमिशन झालं की अपेक्षा अशी असते की बँकेने ओम्बड्समनला सबमिट करताना तीच इन्फॉर्मेशन कस्टमरला पण द्यायला पाहिजे की बाबा आमच्याकडे कंप्लेंट आली होती, आम्ही असं उत्तर दिलं आहे. पण इन केस त्यांनी तसं दिलेलं नसलं तर ते ओम्बड्समनच्या ऑफिसमधनं पण ती बँकेचा रिप्लाय कस्टमरला पाठवला जातो, त्याच्यावरती त्याचं मत विचारलं जातं. तर अशा प्रकारे त्याला त्याचं मत नोंदवायची संधी तर मिळते, संधी मिळते आणि एकूण 40 दिवसापर्यंत निराकरण अपेक्षित असतं. म्हणजे 40 दिवस ग्राहकांनी संयम बाळगणं हे अतिशय महत्वाचं आहे. लोकपालाकडे कंप्लेंट गेल्यानंतर ओके, त्यांचा आता म्हणजे पहिले 30 दिवस, पहिले 30 दिवस नंतरचे 40 दिवस, म्हणजे जवळजवळ 2 महिने आणि अजून काही कालावधी ह्याच्यामध्ये जाऊ शकतो. म्हणजे मी आज कंप्लेंट केली आणि उद्या माझ्या खात्यात लगेच पैसे जमा होणार आहेत असं होणार नाही. कारण त्यांना सुद्धा मला वाटतं सगळ्या गोष्टींची शहानिशा करायची असते की हे किती सत्य आहे किंवा ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. आता याच्यामध्ये आणखी एक मुद्दा असा आहे की रिझर्व्ह बँकेचे जे नियम आहेत लायबिलिटी इन फ्रॉड, तर त्याचा नियम असा आहे की तुम्ही जर तक्रार तुमच्यासोबत फ्रॉड झाला आणि तुमचा त्याच्यामध्ये भाग असेल किंवा बँकेकडून झाली असेल किंवा थर्ड पार्टीकडून झाला असेल, तो एक भाग झाला, तर त्याच्यामध्ये तुमच्यावर 0 लायबिलिटी असते कस्टमरवर. बँकेकडून फ्रॉड झाला किंवा थर्ड पार्टी ब्रीच झाला तर ग्राहकावर काही बोजा नसतो त्याचा. दुसरा भाग असा की लिमिटेड लायबिलिटी, म्हणजे तुमचाही त्याच्यामध्ये काहीतरी सहभाग आहे की तुम्ही OTP दिला किंवा काही दिला किंवा फ्रॉड झाल्यानंतर तुम्ही बँकेला 3 कामकाजाच्या दिवसाच्या आत तुम्ही बँकेला कळवलं. आणि थर्ड पार्टी किंवा कस्टमर रिपोर्ट असेल तर याच्यामध्ये 3 दिवस ते 7 दिवसामध्ये जर तुम्ही बँकेला कळवलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये लिमिटेड लायबिलिटी असते. म्हणजे तुम्हाला 5,000 ते 10,000 रुपये तुम्हाला तेवढे तुमचे सिक्युअर असतात, तेवढे पैसे तुम्हाला मिळू शकतात. आणि याच्यामध्ये RBIचं मेन महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये त्यांनी रिव्हर्सल टाईमलाईन दिलेली आहे. म्हणजे तुमचे पैसे गेलेले आहेत ते पैसे परत मिळण्यासाठी पण त्यांनी टाईमलाईन दिलेली आहे. तर टाईमलाईन कशी आहे की बँकांना तुम्हाला शॅडो रिव्हर्सल म्हणून एक प्रकार असतो, तो शॅडो रिव्हर्सल क्रेडिट तुम्हाला द्यावं लागतं 10 दिवसाच्या आत बँकेला तुम्ही इंटिमेट केल्यानंतर. आणि जर नाही दिले बँकेने तर बँकेला पेनल्टी वगैरे लागू शकते या प्रकरणांमध्ये. अशी RBIचा नियम आहे, 0 लायबिलिटी ऑफ कस्टमर म्हणून ते आहे याच्यामध्ये. मात्र याच्यामध्ये कस्टमरची काही चूक आहे हे साबित करायची सगळी जबाबदारी ही बँकेची असते. हे बँकेला प्रूव्ह करावं लागतं की कस्टमरच्या चुकीमुळे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. बरोबर.
त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तसं बघायला गेलं तर संयमाच्या आणि वेळ प्रश्नच देऊन नाही. करण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यावर घाई गडबडीने कोणतेच निर्णय देता येत नाहीत. आणि एक यांनी जसं म्हटलं की ओम्बड्समनमध्ये ग्राहकाला प्रत्यक्ष बोलावलं जात नाही, पण एक ग्राहक प्रतिनिधी म्हणून एक आम्ही मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे एक मागणी केली आहे. ह्याच्यातून सांगते मी की विमा लोकपाल आहे किंवा वीज मंडळ लोकपाल जे आहे तिथे प्रत्यक्ष ग्राहकाला बोलावलं जातं आणि त्याची ऐकून घेतली जाते काय आहेत तक्रारी किंवा काय एक्झॅक्ट काय घालत आहे. तर तसं बँकेच्या बाबतीतही कठीण आहे मला मान्य आहे, पण तरी झालं तर जास्त चांगलं होईल. बरोबर आहे. आपल्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्यच हे आहे की इथे आपण तक्रारीचं निराकरण निवारण कसं होतं हे सगळं बोलत असताना अजून भविष्यामध्ये सुधारता कशा येतील गोष्टी किंवा काय काय आपण करू शकतो याबद्दलची सुद्धा चर्चा कळत नकळत होऊन जाते आणि पर्याय कदाचित छान छान मिळू सुद्धा शकतात. हेच आपल्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. रिजेक्शन थोडीशी आकडेवारी मी तुम्हाला सांगतो, अगदी थोडक्यात सांगा सर. मॅडम जशा म्हणाल्या की वीज विमा आणि वीज या प्रकरणामध्ये कस्टमरला बोलवलं जातं. त्याचं कारण असं की कदाचित तिकडे जाणाऱ्या तक्रारींची जी संख्या आहे ती फार लिमिटेड असते, कमी असते कदाचित. बँकिंग ओम्बड्समनकडे म्हणजे आता माझ्याकडे 2022 आणि 23चा अहवाल आहे, त्याच्यामध्ये बँकिंग ओम्बड्समनकडे जे 23 बँकिंग ओम्बड्समनचे ऑफिस आहेत त्यांच्याकडे टोटल 1,72,000 तक्रारी आल्या होत्या. बापरे, खरं. आणि ह्या तक्रारी रिझॉल्व करताना त्याच्यापैकी फक्त 38 तक्रारींमध्ये त्यांनी कस्टमरच्या बाजूने म्हणजे अवॉर्ड दिलेला आहे. त्याच्यातलं फार कमी कस्टमरच्या बाजूने आहे, काही बँकेच्या बाजूने आहे, तो भाग वेगळा आहे. पण 1% कमी प्रकरणामध्ये अवॉर्ड दिलं जातं आणि बरेचसे म्हणजे जवळपास 58% केसेस या म्युच्युअल अग्रीमेंटनी सेटल झालेल्या आहेत, सेटलमेंट होते. पण ही संख्या खूप मोठी आहे, तुम्ही जे सांगताय ते खूप मोठी आहे. सर, ह्या सगळ्यामध्ये मगाशी बोलता बोलता एक विषय आला की थर्ड पार्टी अशा पद्धतीच्या ज्या काही तक्रारी असतात त्या मग त्याची जबाबदारी कोणाची असते? म्हणजे काही वेळेला असं होतं की एका ठराविक बँकेकडून एका वेगळ्या कंपनीच्या मेडिक्लेमच्या ऑफर्स दिल्या जातात किंवा तशा पद्धतीने, मग तशा ज्या तक्रारी असतात थर्ड पार्टीच्या ते मग कोणाची जबाबदारी राहते ती? जर का अशा प्रकारच्या थर्ड पार्टी प्रॉडक्टचं मार्केटिंग जर का त्या बँकेकडनं झालेलं असेल तर ती बँक त्याच्यात इक्वली पार्टिसिपेट होते. कारण तुम्ही त्या बँकेचे ग्राहक आहात म्हणून त्या बँकेने तुम्हाला ती फॅसिलिटी ऑफर केलेली असते किंवा त्यांनी ती सर्व्हिस दिलेली असते आणि त्याच्यातनं मिळणारं जे इन्सेंटिव्ह आहे किंवा कमिशन आहे ते अल्टिमेटली त्या बँकेला मिळालेलं आहे. म्हटल्यानंतर ती बँक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते आणि कंप्लेंट करताना आपण त्या बँकेकडे करू शकतो आणि ती बँक मग पुढे त्या रिस्पेक्टिव्ह संस्थेशी संपर्क साधते. अच्छा, सो ह्याच्यामध्ये त्या बँकेची सुद्धा जबाबदारी येते. मात्र एक आहे की हे सगळं करताना समजा बँकेने तुम्हाला एखादं प्रॉडक्ट इंट्रोड्यूस केलं तर ते सुद्धा तुम्ही रायटिंगमध्ये शक्यतो बँकेकडनं घेणं आवश्यक आहे. कारण त्यांनी तुम्हाला बोलून मार्केटिंग करताना त्याचं खूप रोजी पिक्चर दाखवलं तर ते नंतर तुम्हाला प्रूव्ह करता यायला पाहिजे. तर शक्यतो हे डॉक्युमेंटेड असलं तर चांगलं, तर तुम्हाला उद्या रिप्रेझेंट करताना त्याचा उपयोग करता येतो. बरोबर आहे. डिपॉझिट्सच्या बाबतीत मॅडम आपण सांगणार होतात की कुठल्या प्रकारची काळजी? म्हणजे ग्राहकांनी ही जागरूकता ठेवावी असं मला वाटतं. कारण बँक काय तुम्हाला प्रत्येक आत्ता आलेलं सर्क्युलर नंतर आलेलं सर्क्युलर असं स्वतःहून देणार नाही. तर तुम्ही जेव्हा पण तुमच्या ज्या काही रिसीट असतात त्या जेव्हा रिन्यू करता, तुम्ही नूतनीकरण करायला जाता त्याचं, तर आत्ता काय पूर्वी कसं होतं की त्या रिसीटच्या मागे लिहून दिलं की मला अमक्या अमक्या पिरियडसाठी करा, त्या 14 दिवसाच्या आतमध्ये, तर ते व्हायचं. पण आत्ता तसं होत नाही, ते ऑटो रिन्युअल होतात. तर माझी एखादी रेसीट 3 वर्षासाठीची जी आहे ती आज समजा मॅच्युअर झाली तर ती बँकेमध्ये मी गेले नाही त्या तारखेला, मी समजा कुठे बाहेर आहे तर ती बँकवाले ती ऑटो रिन्युअल करून टाकतात त्याच तारखेला. तर ऑटो रिन्युअल करताना ते काय करतात की माझी ज्या पिरियडला आहे त्या पिरियडला करत नाही, ते 1च वर्षासाठी रिन्यू करतात. तर त्याच्यामध्ये ग्राहकांचं नुकसान व्हायचं खूप म्हणजे असं होऊ शकतं. तर त्यासाठी समजा 365 डेजचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि 366चा वेगळा असू शकतो, 0.25चा प्रत्येक ह्याच्यात फरक पडतो. तर जे सिनियर सिटीजन आहेत किंवा कोणीही, आपण बँकेमध्ये शेवटी व्याजासाठीच पैसे ठेवतो, तर थोडं का होईना पण आपल्याला जर व्याज जास्त मिळणार असेल तर आपण तिकडे जाऊन त्या तारखेनंतर जरी सांगितलं की माझी ही ह्या पिरियडसाठी तुम्ही रिन्यू करा, ह्या मुदतीसाठी नूतनीकरण करा, तर ते ग्राहकांनी एक जागरूक नागरिक आपला हक्क म्हणून बजावायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी खरं आहे. चर्चेच्या शेवटी हा खूप महत्त्वाचा मुद्दा मॅडमनी मांडला आणि तिथेच आपण समारोप करत आहोत. आणि मला तुम्हाला तिघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे अगदी जाता जाता की ह्या सगळ्यामध्ये ग्राहक म्हणून आपली जागरूकता असणं
हे खूप गरजेचं आहे. तर या संदर्भात तुम्ही तिघंही जाता जाता काय सांगाल? तक्रार करायची असेल किंवा कुठलीही बँकांच्या सेवा, कशी जागरूकता आपण स्वतःची ठेवू शकतो, काय सांगाल सर? अक्षराच्या बाबतीत साक्षर म्हणतो तसं पैशाच्या बाबतीत पण साक्षर होणं जरुरीचं आहे. क्या बात आहे, वा. जागरूक ग्राहकांनी सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे फायनान्शियल फ्रॉडमध्ये किंवा बँकिंग फ्रॉडमध्ये, की यू आर नॉट VIP. त्याच्यामुळे तुम्हाला समोरचा कॉल करून कितीही सांगत असेल, अननोन नंबरवरून आलेला कॉल कधीही स्वीकारू नका, रिप्लाय देऊ नका. वा. मॅडम, तुम्ही जे फोन बँकिंगची सुविधा घेता त्यावेळेला त्या फोनवरती आलेले SMS जागरूकपणे बघा. ते असंच अगदी एका मिनिटात सांगते की 45,000चं डेबिट झालं म्हणून रात्री मेसेज आला. सकाळी उठल्यावर बघितल्यावर तो माणूस बँकेत गेला आणि त्याने सांगितलं त्याच ब्रांचच्या साऊथच्या एका बँकेमध्ये त्याचं क्रेडिट झालेलं. ताबडतोब त्यांनी ॲक्शन घेतली, क्रेडिट झालं. सर हा जर SMS बघितला नसता तर त्यांचं 45,000चं नुकसान होऊ शकलं असतं. त्यामुळे आपल्याला आलेल्या SMS बद्दल जागरूक राहा. स्क्रोल फक्त वर करायचं नाहीये, ते वाचायचं सुद्धा. सोशल मीडियावरती घालवण्यापेक्षा वेळ इकडे घालवावा. मला वाटतं खूप छान ही चर्चा झाली आणि तक्रारी जर करायची वेळ आलीच तर कशा, कुठे आणि त्याचं निवारण कसं होतं ह्याची खूप सविस्तर माहिती तुम्हा तिघांनी दिलीत. मी तुमचे मनापासून आभार मानते या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आणि आपण सुद्धा एका वेगळ्या विषयासह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.